जुड़े हुए हैं वो यहाँ नारेबाजी ना करें, शांतिपूर्वक अपने मंतव्य को प्रस्थान करें। आपको संज्ञान बताया जा चुका है, आज सड़क पर 1263 किलोमीटर जारी है, यहाँ एकत्रित हुए हैं, अंदर चले जाए अन्यथा अपने मंतव्य को प्रस्थान करें। जो लोग बहुत खड़े हुए हैं उनको मेरा अनुरोध है तो इस जगह को खाली करके सड़क पर खड़े हुए हो। अरे जिसको लग रहा है उसके ऊपर पीछे नहीं हो रहा। मंच पे करिए सर, मंच पे करिए, मंच पे करिए। माइक डालने को हटो, दे दो आगे दे दो। बोलिए क्या है आज तुम्ही जंतर मंतरवर आलेला पहिल्या दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणा पलीकडे जाऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। सगळ्यात शिवाई पार्कला जी परवा एक रॅली घेतली तरुणांची, ती अक्षरशः डोळे दिपवणारी होती। काल सुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जमले, पुण्यामध्ये, नागपूरला, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिणग्या पडताना दिसत आहेत। एक लक्षात घ्या, काल जो प्रकार दिल्लीच्या रस्त्यावर झाला तो हुकुमशाहीलाही लाजवणारा होता। संध्याकाळी काल मी इथे येऊन गेलो, इथे सामसूम होती, हे मंडप सुद्धा काढला होता, स्टेज तोडला होता, माईक तोडला होता। आज परत या मुलांनी सगळ्यांनी हे उभं केलंय। नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना हे तरुणांचं आंदोलन चिरडता येणार नाही, हे पेटलेलं आहे आणि तुम्ही त्यात जास्त तेल टाकायचा प्रयत्न कराल तर हे सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगतो। आम्ही सगळे उद्या वेळ पडली ते इथून बसू, आम्ही सगळे, आणि आम्हाला तुरुंगात जायचा अनुभव आम्हाला चांगला आहे। आम्ही तुरुंगाला घाबरत नाही, आम्ही तुमच्या बंदुकीच्या गोळ्यांना घाबरत नाही। देशात आजही या देशासाठी मरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे, त्यात आम्ही आहोत। अत्यंत घृणास्पद, या देशामध्ये आपण राहतोय आणि देशावर अशा प्रकारचे राज्य करतायत याची प्रथम आम्हाला घृणा वाटली। या देशामध्ये अनेकांनी राज्य केलं, विरोधी पक्षाने केलं, काँग्रेस पक्षाने केलं, पण इतका घृणास्पद आणि अमानुष पद्धतीचं राज्य यापूर्वी कोणी केलं नाही। मला ईदी अमीनची आठवण झाली। आप बताइए क्या है? यहाँ से जंतर मंतर से जो आग लगी है वो देश हित की आग है, राष्ट्रहित की आग है, वो अब बुझेगी नहीं। देश के युवा है, अभिजीत है, वांगचूक जो अस्पताल में है, फिर भी कल के आंदोलन के बाद भी हजारों की संख्या में आज युवा यहाँ इकट्ठा हुआ है। देश भर के शहरों में, गांव में, कस्बों में लोग सड़क पर उतरे हैं और अगर जरूरत पड़ी तो हमारे जैसे लोग भी यहाँ आकर बैठेंगे और अनशन करेंगे। मैं आपको अभी बताता हूँ, हमको मरने का डर नहीं है, न जेल का डर है। नहीं, क्या है, अमित शाह ने या और जो उनको मंत्री है अपने आंख के सामने अपने बेटे को लाइए, जय शाह को लाइए। अगर उनको ये इतनी पिटाई होती तो उनको क्या लगता? धर्मेंद्र प्रधान की बेटी की पिटाई होती तो क्या लगता? बाकी मोदी जी की बात तो छोड़ दीजिए, लेकिन जिनको बच्चे हैं, आज समझ लो ये हमारे बच्चे हैं सब,
देश के बच्चे हैं, वो आपके बच्चे नहीं, आप सत्ता पे बैठे हो। दहशतवादी म्हटलं जातं तरुणांना ठाकरे पण तुम्ही पाठिंबा देऊन ये अशा पद्धतीने कोण दहशतवादी? कोण दहशतवादी? तरुण आंदोलन हे दहशतवादी. याच मुलांनी तुम्हाला सत्तेवर आणलंय, नरेंद्र मोदी. ही जी मुलं आहेत ना, यांनी तुम्हाला 12 वर्षापूर्वी सत्तेवर आणलेली ही मुलं आहेत सगळी, लक्षात घ्या. कधी काळी ही मुलं सुद्धा तुमची भक्त झाली होती सुरुवातीला. आज या सगळ्या मुलांनी तुमच्या विरुद्ध बंड पुकारलेला आहे. त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणतात. बंड पुकारलाय. ये बागी है, ये टेररिस्ट नहीं है. और जब युवा बागी बनता है तो बड़ी बड़ी सल्तनत और सिंहासन खत्म हो जाते हैं. देखिए, सरकार को घुटना ही नहीं है. ये सरकार घुटने टेकेगी सब ट्रम्प के सामने और नेतन्याहू के सामने. हमारे बच्चों के सामने सरकार कभी घुटने नहीं टेकेगी. अहंकार है, ये अहंकार खत्म हो जाएगा. जो काम विपक्ष का था वो बीजेपी को करना पड़ रहा है, जो बच्चों को करना पड़ रहा है. आपको ऐसा नहीं लगता है कि हम भी उनके साथ हैं? आपको ऐसा नहीं लगता है? नहीं, हम उनके साथ है. बच्चे हैं, बच्चे लड़ रहे हैं, तो बच्चे की लड़ाई में हम उनके साथ हैं. अगर जरूरत पड़ी तो हमारे जैसे बूढ़े भी कुर्बानी देंगे. राहुल जी से सुबह बात हो गई है. आज हम मीटिंग में थे, राहुल जी हमारे साथ थे. राहुल जी की पूरी सद्भावना और पूरी संवेदना इस आंदोलन के साथ है. उद्धव ठाकरे जी हो, अखिलेश यादव जी हो, कोई भी हो, चाहे लेफ्ट हो चाहे राइट हो, हमारे इंडिया ब्लॉक में सभी वांगचुक जी के और अभिजीत के साथ है. थैंक यू. मैं वापस शाम को यहाँ आने वाला हूँ. हाँ. आज हमारा जो भविष्य है उसे अपने एक हक के लिए इतना ज्यादा सड़कों पर उतर आना पड़ा. ये दुर्भाग्य की बात है कि इस हक के लिए अगर ये पेपर लीकेज नहीं होता, ये सब बातें नहीं होती तो क्या ये सड़कों पर उतरते इस तरह से होता? देश अच्छी तरह से जाता. जब उनके सामने कुछ कल क्या लिखा हुआ है, कल हमारे सामने हम क्या करेंगे, इसी की निश्चित नहीं है. और इसके साथ में उनका परिवार है, उनके साथ में उनके एक पूरा इकोसिस्टम आज हिल गया. तो इसको आप देखेंगे या नहीं देखेंगे, सरकार से मेरे हाथ जोड़ के मांग लीजिए कि इसमें कोई राजनीति नहीं है. जो भी आते हैं इनके साथ में एक संवेदना है करके आते हैं. यही हमारा भविष्य है, हमारे बच्चे हैं. तो इनकी जो भी समस्या है इसका हल करें और देश को आगे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत बोलूया. मला सांगा, आता तुम्ही भेटलात, मला त्यावर विचारायचंच आहे, पण काल तुम्ही पहिल्यांदा संसदेत गेलात. ह्या सगळ्यानंतर पहिल्यांदा संसद उघडली, सगळे खासदार, पंतप्रधान या सगळ्यांना तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हाला काय दिसलं? आज हे फार विदारक असं चित्र इथे बघायला मिळालंय. आम्ही तर त्याला फॉलो करतोय. उद्धवजींनी तुम्ही दादरला सुद्धा पाहिलं की कुठेही या गोष्टीची बोलणी झालं, या गोष्टीबद्दल जसं वाच्यता होते तशा प्रकारे लोक, तरुण मुलं येतात, त्यांच्याबरोबर आई वडील येतात, परिवार येतोय. आज याचं कारण आहे की आज जर ह्या नीट किंवा याच्या ज्या पेपर फुटी वगैरे या प्रकरणी ही यंत्रणा व्यवस्थित सांभाळणं हे सरकारचं काम आहे. जिथे तुम्ही तुमच्या कामामध्ये कमी पडता त्याच याच्यासाठी जर जाब विचारलं तर ते कसे चुकतात. आणि संधी म्हणजे आज 20-22 दिवस होऊन गेले, आज इथे उपोषणाला बसले आहेत. आज वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. कालचा झालेला अत्याचार, लाठीमार, अश्रुधूर वगैरे हे कशासाठी? एका बाजूला तुम्ही म्हणतायत की तिथे आम्ही यांचे प्रश्न शांततामय आणि लोकशाही पद्धतीने सोडू. मग ही लोकशाही पद्धती गेली कुठे? सरकारचं कर्तव्य आहे. आणि जे कोण यांच्यासाठी येतात संवेदना दाखवायला किंवा त्यांच्याबरोबर बोलणी करायला, त्यांची परिस्थिती बघायला, तर त्यांना राजकारण करताय अशा प्रकारचं हे करत असेल तर या देशाला आपण लोकशाही म्हणून, जे सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण मिरवतो, ते खरोखर लोकशाही इथे नांदते का? आणि जर ते नसेल
तर ताबडतोब कुठलंही राजकारण न करता नम्रपणे विनंती आहे की आपण तातडीनं कुठचाही प्रश्न आज देशासमोर एवढे मोठे नाही आहेत की जी समस्या आपल्या समोर इथे दिसते ते करावं आणि देशाला पुढे न्यावं. माझा प्रश्न अशा अर्थाने होता की इथे काल जेव्हा हे सगळं आंदोलन झालं ज्या पद्धतीने झालं त्याच्यानंतर आता हळूहळू सरकारकडनं इंटरव्हेन्शन किंवा कम्युनिकेशनला सुरुवात झालेली आहे. आज पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा दिली जाईल. सो कालच्या त्या सगळ्या उद्रेकानंतर रिॲक्शन यायला सुरुवात झालेली. म्हणून मी विचारते की तुम्ही संसदेत काय पाहिजे? सरकार या गोष्टीमध्ये हे आंदोलन हाताळण्यामध्ये चूक झालेली आहे, अक्षम्य झालेली आहे. पण आता त्या बाबतीमध्ये मी हे म्हणेन की आता ठीक आहे, ताबडतोब त्याच्यावर इलाज करा, त्याच्यावर तुम्ही घ्या निर्णय घेण्यासाठी. काल तुम्ही गेल्यानंतर आज 24 तासाहून मला वाटतं जास्त तास झाले सुद्धा असतील, पण निर्णय घेण्यासाठी काय एवढं थांबताय? आज तुमचे निर्णय व्हायला हवे आहेत त्या मुलांना. जर आज कारण त्यांचे अनुभव त्यांनी घेतलेले, हे अनुभव त्यांच्या डोक्यात आयुष्यभर राहणार आहेत की काय झालंय, आम्ही कुठले प्रश्न घेऊन गेलो होतो, काय आमचा अधिकार आहे, बाकी सगळ्या गोष्टी करता की या सगळ्या खांद्यांवर देशाचं भवितव्य आहे वगैरे. मग या गोष्टी कुठे आहेत? आज यांचेच खांदे जर तुम्ही इथे लाठीमार करून जर विस्कळीत करू शकणार करत असाल तर मग या देशामध्ये काय नाडणार आहे? मला सर संसदेतलं चित्र समजून घ्यायचं. तुम्हाला भाजपचे आम्ही मांडायला जातोय, संसदेमध्ये मांडायला देत नाही आहेत. ऑपोजिशन लीडर सुद्धा आज या गोष्टीवर चर्चा स्थगन प्रस्ताव करून त्या गोष्टीवर चर्चा व्हावी यासाठी त्यांनी वेळ मागितला होता, पण देण्यात आलेला नाहीये. आम्ही तिथे आमची जोरकस मांडणी तिथे करूच आणि हा प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यापेक्षा लोकसभेमध्ये ज्यांना हवाय लोकसभेमध्ये मांडायचा, राज्यसभेत मांडायचा, तो आम्ही पण मांडणार. तुम्ही आज इथे आलात त्यावेळेला काही स्पेशल निरोप घेऊन आलेलात की तुम्ही 3 खासदार? म्हणजे उद्धवजींचं हे होतंच, पण आम्ही याच्यापेक्षा हे बघून सगळं फार मन हेलावलं खरोखर. तर हे होते अनिल देसाई जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत आणि ऑलरेडी 2 खासदार सुद्धा अजून येऊन गेलेले आहेत, अरविंद सावंत आणि संजय राऊत. त्यांची प्रतिक्रिया आपण दाखवणार आहोत. पण आता